आपण कितीही आनंदात असलो तरी मनाच्या कोपऱ्यात कुठेतरी दुःख दडलेलं असतं आणि तेच दुःख बऱ्याचदा आपल्याला अडकवून ठेवत असतं. त्या दुःखातून बाहेर पडण्यासाठी अशा व्यक्तीची निवड करावी की ती व्यक्ती त्या दुःखाला समजून घेणारी असावी, सोबतच त्यातून बाहेर पडण्यासाठी मार्गदर्शन करणारी असावी. अशा एकमेव व्यक्तीचा आपण शोध घेण्याचा प्रयत्न करावा. आणि मला तेव्हा फक्त तुझाच चेहरा आठवतो. मनातलं सांगायला तूच योग्य व्यक्ती आहेस, जी नेहमी मला समजून घेते, जज न करता. थँक्यू, नेहमी माझ्या पाठीशी खंबीरपणे उभं राहण्यासाठी. बंधनात नका ठेवू कुणाला, प्रत्येक नात्याला मोकळं सोडा. जे आपलं असेल ते जाणार नाही आणि जे मतलबी असेल ते थांबणार नाही. खूप भाग्यवान असते ती स्त्री जिच्या आवडीच्या पुरुषाला दुसऱ्या स्त्रीमध्ये अजिबात इंटरेस्ट नसतो. मी तिच्या साधेपणाचं वर्णन कधीच करू शकत नाही, कारण मला माझी प्रेयसी प्रत्येक अदामध्ये आवडते. मोठ्या मोठ्या शब्दांनी नातं टिकत नाही. छोट्या छोट्या भावना समजून घेतल्या तर ते जास्त घट्ट होतं. पूर्ण हक्क आहे तुझा माझ्यावर, तू हक्क दाखवत जा. मी नाही विचारलं तरी तू मला सगळं सांगत जा. प्रेमाचं पवित्र नातं आता केवळ शरीर सुखाच्या बाजारात विकायला ठेवलं जाते. नजरेआड परक्याच्या मिठीत विसावणाऱ्यांना स्वातंत्र्य वाटतं. प्रेमाच्या थोडं पलीकडं आणि लग्नाच्या थोडं अलीकडं एक नातं असतं. प्रेमाच्या पानांनी भरलेलं पुस्तक आहेस तू, नात्यांच्या फुलांमधली गुलाब आहेस तू. काही लोक म्हणतात प्रेम चांगलं नाही, त्यांच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आहेस तू. माझ्या आठवणीत कधीच रडू नकोस. मी तुझ्या रडण्यात नाही तर तुझ्या हसण्यात आहे. ज्या व्यक्तीनं आपल्याला त्याचं सर्वस्व मानलेलं असतं, निदान त्या व्यक्तीसाठी तरी निरंतर समर्पित राहायचं. माझ्यापासून दूर राहा, मला चालेल, पण कोणाच्या जवळ जाऊ नकोस, एवढंच कर.